आपण जी गणिताची लेक्चर सिरीज चालू केली त्यापैकी पुढचं आपलं जे प्रकरण आहे ते म्हणजे सरळ रूप. सरळ रूप म्हणजे काय? सरळ रूप मध्ये एकच नियम येते म्हणजे पदावली. पदावली हा एक शब्द आहे. पदावली, पदावलीची फोडाशी होते पद आणि आवली. पद अधिक आवली. आता पद म्हणजे संख्या, पद म्हणजे संख्या आणि आवली म्हणजे मालिका. बरोबर. पद म्हणजे संख्या, आवली म्हणजे मालिका. तर पदावलीला पर्यायी जे नाव आहे, पदावलीला पर्यायी जे नाव आहे त्या म्हणजे संख्या मालिका. बरोबर. पदावलीला जे पर्याय त्याच पदावली म्हणजे इंग्लिश मध्ये व्ही बॉडमास रूल असं म्हणतात. व्ही BODMAS व्ही बॉडमास रूल असं म्हणतात. जरा की मराठीमध्ये पदावली असं म्हणतात. आता गणिताचं काही बेरीज वजाबाकी भागाकार असो गुणाकार असो किंवा कंस सोडायचा असेल तर जो नियम अप्लाय करतात त्याला बॉडमास रूल असं म्हणतात. तर बॉडमास रूल काय? तर आपण अगोदर बघू. व्ही व्ही म्हणजे विनक्युलम म्हणजे त्याला रेगी कंस असं म्हणतात. रेगी कंस असं म्हणतात. त्यानंतर बी बी म्हणजे ब्रॅकेट, त्याला साधा कंस असं म्हणतात. ब्रॅकेट ऑफ आपला चे किंवा च्या. नंतर डी डी म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे भागाकार. बरोबर. नंतर एम एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, त्याला गुणाकार असं म्हणतात. गुणाकार. नंतर ए ए म्हणजे ऍडिशन, त्याला बेरीज असं म्हणतात. आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, त्याला वजाबाकी असं म्हणतात. बरोबर. हा आहे व्ही बॉडमॉस रूल. VBODMAS. अगोदर एक कंस सॉल्व्ह करायचा, त्याच्यानंतर साधा कंस, त्याच्यानंतर चे किंवा च्या, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. हा झाला नियम. आता हा कुठं अप्लाय करायचा हे आपण एखादा प्रश्न म्हणून बघू. आता एक एक प्रश्न बघू आपण आता. बघा. 2 गुणिला सॉरी 2 गुणिला 4 - 2, 4 - 2 वर रेगी कंस. तर आपला वे बॉडमॉस रूल असं म्हणतो की अगोदर रेगी कंस सॉल्व्ह करायचा. 2 - 4 जो हा बार आहे त्याला रेगी कंस असं म्हणतात. म्हणून अगोदर 2 गुणिला 4 - 2 म्हणजे 2, नंतर 2 2, नंतर 2 गुणिला 2 म्हणजे 4. या प्रश्नाचं उत्तर आलं आपला 4. समजलं. आता पुढचा प्रश्न बघू आपण. 3+2 - 4 भागाला 2, 4+6 वर बा. आता बघा अगोदर काय करायचं, अगोदर रेगी कंस सॉल्व्ह करायचा. आता हा -4+6 नाही, हा जो वजा चिन्ह आहे हा बार साठी. मग अगोदर 3+2 जशात तसं, 4+6 म्हणजे 10. 10 काय? हे वजा चिन्ह जशात तसं, हे वजा चिन्ह हे 4 साठी नसून हे बार साठी आहे. म्हणून 4+6 म्हणजे 10 भागाकारात 2. बरोबर. बार सॉल्व्ह झाला आपला. मग बघा राहिला आता बेरीज, वजाबाकी आणि भागाकार. 10 - 2 म्हणजे 10/2 म्हणजे 5, म्हणजे 3+2 - 5. आता अगोदर बेरीज वजाबाकी. 3+2 म्हणजे 5 वजा हे 5. 5 - 5 म्हणजे 0. हे आला आपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. हा. आता पुढचा प्रश्न बघू आपण. कंसात 16 - 2 कंस पूर्ण भागीला 4+3 - 2/2. अगोदर काय आता इथं काय रेगी कंस नाहीये, नंतर मग काय ब्रॅकेट म्हणजे कंस. अगोदर कंस सॉल्व्ह करा. 16 - 2 म्हणजे 32, भागाकाराला 4+3 गुणाकाराला 2 भागाकाराला 10. कंस सोडवला. त्याच्यानंतर आता पहिले भागाकार आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. अगोदर हा भागाकार सोडवायचा.
32/4 म्हणजे 8 अधिक अधिक 3 गुणाकारात 2 भागाकारात 2 म्हणजे 1. आता बघा 8 अधिक 3 गुणिला 1 म्हणजे 3 आणि 8 अधिक 3 म्हणजे 11. आपला जो तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 11. समजलं? चौथा प्रश्न आहे आपला 1/2 अधिक 1/2 भागिला 1/2 बरोबर. इथं आता रेगी कंस नाही, साधा कंस नाही. इथं अगोदर काय भागाकाराचं चिन्ह. मग काय करायचं? भागाकार करण्याच्या ऐवजी भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि अंश छेदात जी किंमत असेल ती अंशात घ्यायची आणि अंशाची किंमत छेदात घ्यायची. हे बघा 1/2 अधिक 1/2 जशात तसं भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह छेदात जी संख्या आहे ती अंशात घ्यायची, अंशाची संख्या छेदात घ्यायची. 2/1 बरोबर. आता बघा आता इथं मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून छेद आणि अंश मध्ये 2 कॅन्सल. हा 1 कॅन्सल. या समीकरणाचं उत्तर आलं आपलं 1 म्हणून 1/2 अधिक 1. आता बघा 2 गुणिला 1 म्हणजे इथं गुणाकार अधिक असं करावं लागेल. 2 गुणिला 1 म्हणजे 2, 2 गुणिला 1 म्हणजे 2 अधिक 1 म्हणजे 3 आणि छेद जसं तसं. या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं 3/2. प्रश्न चौथा. प्रश्न 5वा 36 चे 1/6 भागिला 2 अधिक 3. आता बघा इथं काय चे आलाय म्हणून भागाकाराच्या अगोदर चे सॉल्व्ह करायचं. चे असो किंवा च्या असो. 36 चे म्हणजे इथं च्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं म्हणून जे 36 गुणाकारात 1/6 हे एवढं. आता बघा 36 ला 6 ने भागलो. 6 1 6 6 6 36 म्हणजे या समीकरणाचं उत्तर आलं आपलं 6. तर पुढचा जशात तसा भागाकाराला 2 अधिक 3. आता भागाकार करा. 6/2 म्हणजे 3 आणि 3 अधिक 3 म्हणजे 6. बरोबर. प्रश्न 5चं उत्तर आपलं 6 आहे. चला पुढचा प्रश्न बघू. चला 6वा प्रश्न आपला 50/x बरोबर x/12.1/2 तर x बरोबर किती? x ची किंमत विचारली आपल्याला. आता बघा हे ना 50/x बरोबर x छेद आता 12.1/2 आपण असं लिहू. या 2ने 12ला गुणायचं आणि प्लस 1 टाकायचा. 2 गुणिले 12 म्हणजे 24. 2 गुणिले 12 24 अधिक 1 25. 25/2 बरोबर. आता 50/x बरोबर 1/25 आलेलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 50 तिरपाच गुणाकार तिरपा गुणाकार करायचा. 50 गुणिला 25/2 बरोबर 50 गुणिला या साईडला 50 गुणिला आपण हा खालचा छेदासला घेतलं 25/2 गुणाकार बरोबर हा एक्स आणि हा एक्स गुणिला हा एक्स बरोबर. आपण तिरपा गुणाकार केला. बरोबर 50ला 2ने भाग देतो म्हणून 2 1 2 गुणिला 25. आता इथं का आपलं 25 गुणिला 25 बरोबर एक्स गुणाकारात एक्स. 25 गुणिला 25 म्हणजे 625 बरोबर एक्स स्क्वेअर बरोबर. आता 25 हा कशाचा वर्ग आहे? सॉरी 625 हा 25चा वर्ग आहे म्हणून एक्स बरोबर 25. इथे एक्स बरोबर किती? 25. समज. चला आपला 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न आपला 0.2 गुणाकारात 0.2 गुणाकारात 0.2 अधिक 3.8 गुणिला 3.8 गुणिला 3.8 भागाकारात 0.2 गुणिला 0.2 वजा 0.2 गुणाकारात 3.8 अधिक 3.8 गुणाकारात 3.8. बरोबर. एवढा मोठं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. याच्यासाठी बघा इथं म्हणजे दोनच संख्या कॉमन आहे. एक म्हणजे 0.2 एक म्हणजे जगा
0.2 आणि 3.8. बरोबर. आपण काय करू, एक फॉर्म्युला टाकून हे गणित अगोदर सोडू, त्याच्यानंतर एक शॉर्ट ट्रिकने हे सोडवण्याचा प्रयत्न करू. आता बघा, दोनच संख्या 0.2 आणि 3.8. आता आपण ए बरोबर 0.2 आणि बी बरोबर 3.8 या दोनच गोष्टी कन्सिडर करू. जिथे आता 0.2 आहे तिथे ए टाका आणि जिथे 3.8 तिथे बी टाका. बघा, ए ए ए बी बी बी. बरोबर, समजलं. आता करा, ए गुणिला ए गुणिला ए, ए गुणिला ए गुणिला ए अधिक बी गुणिला बी गुणिला बी, बी गुणिला बी गुणिला बी. भागा करा, ए गुणिला ए वजा ए गुणिला बी अधिक बी गुणिला बी. आता बघा, ए गुणिला ए तर आपण ए क्यूब लिहू आणि बी चा 3 वेळेस गुणाकार अधिक बी चा भागाकारात ए गुणिला ए म्हणजे ए स्क्वेअर वजा ए गुणिला बी म्हणजे ए बी अधिक बी गुणिला बी म्हणजे बी स्क्वेअर. आता हे जे आपलं फॉर्म्युला आहे ए क्यूब, तर आपण असं लिहू शकतो, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग ए स्क्वेअर वजा ए बी अधिक बी वर्ग भागाकारात अभाऊ जसा तसा ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. बरोबर. आता बघा, ए स्क्वेअर वजा ए बी अधिक बी स्क्वेअर. आता आणि भागाकारात ए स्क्वेअर वजा ए बी अधिक बी स्क्वेअर, दोघं कॅन्सल. वर काय राहिलं फक्त ए अधिक बी, ए अधिक बी. आता आपली ए ची किंमत किती होती, 0.2. 0.2 अधिक बी ची किंमत किती आपली 3.8. त्यांची बेरीज करा, येते 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं असेल 4. समजलं. ही झाली लॉंग पद्धत. आता आपण शॉर्ट पद्धत बघू. शॉर्ट पद्धत बघू. अगोदर ऑपरेशन कन्सिडर करा. अंशात 3 संख्यांचा गुणाकार आहे व अंशात 3 संख्यांचा गुणाकार व वर हे जे अधिकचं चिन्ह आहे, मग काय करायचं, 2 वेगवेगळ्या संख्यांची बेरीज करून घ्यायची. 3 संख्यांचा गुणाकार बघा, 0.3 गुणिला 0.3 सॉरी 0.2 गुणाकारात 0.2. 3 संख्यांचा गुणाकार अधिक या 3 संख्यांचा गुणाकार, आणि यात फक्त 2च वेगवेगळ्या संख्या आहेत ना, म्हणून त्या 2 वेगवेगळ्या संख्यांची बेरीज करून घ्यायची. म्हणजे 0.2 अधिक 3.8 बरोबर. याच ठिकाणी कधी वजाबाकीचे चिन्ह असलेलं असतं तर 2 वेगवेगळ्या संख्यांची वजाबाकी करायची असते. समजलं. चला, पुढचा आपला 8वा प्रश्न आहे. 69,842 गुणिला 69,842 वजा 30,158 गुणिला 30,158. आता भागाकारात 69,842 वजा 30,158. बरोबर. आता एवढी मोठी संख्येचा कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण त्यांना ए बी कन्सिडर करू. आता ए बरोबर 69,842 आणि बी बरोबर 30,158 कन्सिडर करू. बरोबर. आता ए ची आणि बी ची संख्या त्यात ऍड करू. बघा, ए ए बी बी ए बी. बरोबर.
ए गुणिला ए गुणिला ए वजा बी गुणिला बी भागाकारात ए वजा बी. संपलं. ए गुणिला ए वर्ग वजा बी गुणिला बी बी वर्ग ए वजा बी बरोबर. आता ए वर्ग वजा बी वर्ग आपण असं लिहू शकतो, ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी भागाकारात ए वजा बी बरोबर. आता ए वजा बी आणि ए वजा बी कॅन्सल, वर राहिलं फक्त ए अधिक बी. ए आपला 69,842 अधिक 30,158 यांची बेरीज होते 1,00,000 रुपये. समजलं. 9वा प्रश्न. 48/13 गुणिला 49/42 अधिक 25/5 गुणिला 3 गुणाकारात 63/35 भागीला 2 गुणिला 2 गुणिला 2 भागाकारात 4 गुणिला 2 गुणिला 16. अगोदर काय करू, सेपरेट सेपरेट जे कंस आहेत, सेपरेट कंस ते सोडवायचे. आता बघा, छेदाच्या संख्येने अंशाला भाग जातोय का हे बघायचं. 13 × 13 13 78 बरोबर. आता बघा 49 आणि 42 ला, आता बघा 49 आणि 42 ला एका संख्येने भाग जातो ती म्हणजे 7. 7 गुणिला 7 म्हणजे 49 आणि 7 गुणिला 6 म्हणजे 42 बरोबर. हा 6 कॅन्सल. आता हा ब्रॅकेट मध्ये राहिलं फक्त आपलं 7/1. हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. आता प्लस हा ब्रॅकेट 5 5 5 5 25 बरोबर. आता 63/35 ला 7 ने भाग जातो, 7 9 63 आणि 7 5 35. आता बघा हा 5 कॅन्सल. आता वर काय 9/3 3 3 3 3 9 वर उरलं 3/1. हे दोघं ब्रॅकेट सॉल्व. आता पुढे भागीला हा 2 कॅन्सल, बे दुने 4 हे 2 हा 4 कॅन्सल. वर राहिलं फक्त 1/16 1/16. आता आपलं बघा, जिथं भागाकार असेल तर भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि छेदातील किंमत अंश स्थानी आणि अंशातील किंमत छेदस्थानी घ्यायची. आता बघा, ज्या संख्येचा छेद 7 असतो, ज्या संख्येचा छेद 1 असतो त्या संख्येचा छेद लिहिला नाही लिहिला चालतो. म्हणून 7 अधिक 3 गुणिला 16/1 एक लिहा नाही लिहिला चालतो, म्हणून आपण काही लिहिणे का नाही त्याचं काम म्हणजे याचा काही फरक नाही. आता बघा, अगोदर गुणाकार 16 1 16 16 2 32 16 3 48 म्हणून 7 अधिक 48 बरोबर 55 55. 9 नंबरचा प्रश्न आपला त्याची किंमत आली 55, जो की आपला आजचा शेवटचा प्रश्न. ओके, चला तो पुन्हा भेटू पुढच्या नवीन प्रकरणात. चला, ओके, थँक्यू.